दूरपर्यंत पसरलेल्या हिरव्यागार उसांचे शेत होतं. शेतकरी आपल्या कामांमध्ये व्यस्त होते. वातावरणामध्ये ताज्या उसांची वास पसरलेली होती. हे बघ बाबा, नंदपूरची ही जी ओळख आहे तीच ह्याचा गोडपणा आहे. आमच्या इथल्या उसाचा रसाचा गोडपणा तर मनात उतरतो सरळ. हो मुखियाजी, दरवर्षी जेव्हा गुळ बनतो तर आसपासचे गाववाले सुद्धा विकत घ्यायला येतात. आणि ह्या वेळेस तर आमचं पीक पहिल्यापासून पण खूप छान दिसत आहे. किती घनदाट आणि गोड. काही आठवड्यांनंतर शेतांमध्ये हलचल कमी झाली. उसांचं शेत वाळायला लागलं होतं. हे काय, पानं वाळत आहेत? असं तर पहिला कधीच नाही झालंय. हा रामू, तुझ्या शेताचं पण हेच हाल आहेत. हो सरपंचजी, मागच्या 2 दिवसापासून उसामध्ये गोडपणा पण कमी आलाय. असं कसं होऊ शकतं? काय कोणी आपल्या उसांबरोबर छेडखानी करत आहे? सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आली होती. काही दिवस असेच निघून गेले होते आणि मग काही दिवसांनंतर परिस्थिती आणखीन जास्त वाईट झाली होती. रात्रीच्या वेळेस शेतांमध्ये विचित्र प्रकाश पडायला लागला होता. गावातले पीक वाळत होते. गावाच्या चौपालीवर सगळेजण एकत्रित झाले होते आणि सगळेजण काळजीमध्ये होते. जमीनदार वीरेंद्र प्रताप, मुखिया बलराज सिंग, बुजुर्ग रघुनाथ काका, सुमित्रा आणि चंपा सुद्धा होती. आता खूप झालं. आपले पिकं सुद्धा सुकून चाललेत. शेतामध्ये वेगळाच उजेड दिसतो आणि जो पण तिथे जातो तो एकदम घाबरून सुद्धा बाहेर येतो. शेवटी हे सगळं होतंय तरी काय? हे कोणाची तरी वाईट नजर वाटते, नाहीतर मग काही जुना श्राप. जेव्हापासून मी शुद्धीत आहे असं पहिल्यांदा घडलंय. आपल्याला खरं कारण जाणून घ्यावं लागेल. जर कोणी याच्या मागे असेल तर त्याला शोधून काढावं लागेल. बाबा, आम्ही घाबरून मागं नाही वळू शकत. आपल्याला स्वतः जाऊन बघावं लागेल की रात्री शेतामध्ये काय चालू आहे. चंपाचं बोलणं ऐकून जमीनदार वीरेंद्र प्रतापची सून सुमित्रा एका विचारामध्ये पडते आणि बोलते, हो, जर काय आपल्याला नंदपूरला वाचवायला हवं तर आपल्याला या रहस्याबद्दल काहीतरी शोध काढावाच लागेल. मी आणि चंपाने हा निर्णय घेतला आहे की आम्ही दोघे जण मिळून तुम्हा सगळ्यांच्या मदतीने या रहस्याला नक्कीच सोडवू. एवढं बोलून सुमित्रा आपल्या सासऱ्याच्या कानामध्ये हळूच आपली आणि चंपाची योजना सांगायला लागते. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती सुनबाई, आणि चंपाच्या हुशार बुद्धीवरती मला नेहमीच विश्वास होता. मला विश्वास आहे की तुमच्या ह्या हुशार बुद्धीमुळे ह्या रहस्याला आपण जरूर पूर्ण करू शकतो, कारण की गावामध्ये सगळ्यात चतुर तुम्ही दोघीच आहात. चंपा आणि सुमित्रा शेताकडे जायची तयारी करत आहेत. चंपा, तू खरोखरच तयार आहेस ना? जर काय खरोखरच कोणती ताकद आमच्या शेतांना खराब करत आहे तर आपल्याला सतर्क राहावं लागेल. भिवून काहीच नाही होणार सुमित्रा वहिनी. चला जाऊया. हा विचित्र प्रकाश येतो तरी कुठून? दोघे जण शेताकडे वाढतात, जिथे हलका प्रकाश दिसतो. अचानक वेगाने वारा येतो आणि गवतामध्ये हलचल होते. ही हवा एकदम अचानक इतक्या वेगाने कशी काय वाहते? काहीतरी गडबड आहे. आपल्याला आत जाऊन बघायला हवं. दोघी जण आत उसाच्या शेतांमध्ये जातात आणि बघतात की झाडांच्या मागं एक काळी सावळी हलत होती. अचानक प्रकाश गायब होतो आणि सगळं काही शांत होतं. आता काय करायचं? आपल्याला रामदास बाबांना बोलावं लागेल. त्यांना काय माहित असेल. प्राचीन शिव मंदिरमध्ये रामदास बाबा बसलेले होते. सुमित्रा आणि चंपा त्यांच्या समोर उभी होत्या. मुलींनो, मला माहिती होतं की तुम्ही जरूर इथे येणार. हे जे शेतांमध्ये होत आहे ही काही साधी गोष्ट नाहीये. बाबा, तुम्हाला सगळं काही पहिल्यापासूनच माहित आहे? हे रहस्य खूप जुनं आहे. मंदिराच्या खजान्यामध्ये एक संदूक आहे, ज्यांना वर्षापासून कोणीच हात नाही लावलाय. बहुतेक तुम्हाला याचं उत्तर त्याच्यामध्येच मिळेल. मग वेळ कशाला काढायचा? चला, आम्हाला तहखान्याकडे घेऊन जा. मंदिरच्या खाली एका अंधारच्या तहखान्यामध्ये एका लाकडाचा जुना संदूक ठेवलेला होता. चोहीकडे धूळ लागलेली होती. बाबा, काय या संदूक मध्ये आमच्या प्रश्नांचं उत्तर आहे? ही संदूक नंदपूरच्या त्या पूर्ण रहस्यांना लपवून ठेवलेली आहे. याला उघडा. सुमित्रा संदूकचं ढाकण काढते. आतून एक जुनी पितळेची पिचकारी निघते. हे काय आहे? हे तर उसाची पिचकारी दिसत आहे.
ही उसाची पिचकारीच आहे, पण ही काही साधारण गोष्ट नाहीये. खूप वर्षांपूर्वी या गावामध्ये जेव्हा संकट आलं होतं, तर त्या सत्याला उजागर करण्यासाठी एका चमत्कारी महात्मांच्या हाताने ही उसाची पिचकारी बनवण्यात आली होती. ह्याचा अर्थ ह्या पिचकारीमध्ये खरं बोलवण्याची शक्ती आहे. हो, जर तुम्ही याला बरोबररित्या वापर केलात, जो पण या उसाच्या पिचकारीने भरेल तो आपले सगळे रहस्य पूर्णपणे सांगेल. हो, आता आपल्याला हे शोधून काढायला हवं की गावामध्ये कोणी हे राज लपवून ठेवलेलं आहे. दोघी जण्या एका दुसऱ्याकडे बघतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसायला लागतो. नंतपूरच्या उसांच्या शेतामध्ये चंपा आणि सुमित्रा अर्ध्या रात्रीच्या वेळेस शेतांमध्ये लपलेल्या होत्या. चोहीकडे शांतता पसरलेली होती. हलकी हलकी हवा वाहत होती आणि कुठून तरी उसांच्या पानांची आवाज ऐकू येते. सुमित्रा वहिनी, अजून काहीच नाही दिसलं. आपण चुकीचा तरी विचार करत आहोत. थांब चंपा, जर काही गडबड आहे तर ती आपल्या समोर नक्कीच येईल. तेव्हा दुरून एका माणसाच्या चलण्याची आवाज ऐकू येते. चंपा आणि सुमित्रा गपचूप लपून जातात. झाडांच्या माग एक सावळी दिसते, जी शेतांमध्ये काहीतरी छिडकत असते. ते बघा वहिनी, तीच विचित्र सावळी. हा माणूस काहीतरी करत आहे या उसांबरोबर. हो, हा तर तोच माणूस आहे ज्याला गाववाले फक्त आजपर्यंत एक सावळी समजत होते. आज तर खरं समोर येणारच आहे. तो माणूस शेतांमधून बाहेर जातो. सुमित्रा ताबडतोब ताज्या उसाचा रस त्याच्या अंगावर टाकते. अरे, हे काय केलं तुम्ही? मला काहीतरी विचित्रच वाटतंय. असं वाटतंय की मी सगळं खरं सांगून टाकू. आता खरं आपोआप बाहेर पडेल. हो, मीच हे सगळं केलं. माझी इच्छा होती की सगळ्यांचे शेत खराब होऊन जाईल, ताकी ते माझ्याकडनं साखर घेण्यासाठी मजबूर होतील. तो माणूस अचानक घाबरायला लागतो. मुखिया बलराज सिंग, जमीनदार वीरेंद्र प्रताप, रघुनाथ काका आणि गावचे इतर लोक, ज्यांना सुमित्रा आणि चंपाने पहिल्यापासूनच शेतामध्ये लपायला सांगितलं होतं, ते सगळेजण समोर येतात. कोण आहे हा? कोण आम्हाला बर्बाद करायसाठी षडयंत्र रचत होता? गाववाले टॉर्च जाळतात आणि त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसायला लागतो. हा दुसरा कोणी नाही, पण गावातला साहुकार नरेश होता. नरेश सावकार, मला माफ करा. मी फक्त माझा फायदा वाढवायचा प्रयत्न करत होतो. मी शेतांमध्ये खास केमिकल मिक्स केलं होतं, ज्याच्यामुळे ऊसाचं गोडपणा निघून जातो. आणि घाबरवण्यासाठी ते रहस्यमयी उजेड, ते माझ्या माणसांचं काम होतं. माझी इच्छा होती की कोणी पण रात्रीच्या वेळी शेताकडे नको जाऊ आणि माझा हा कट पकडला नाही जावा. धिक्कार आहे तुझ्यावर नरेश. तू पूर्ण गावाच्या मेहनतीवरती पाणी फिरवून टाकलंस. ह्याला सजा मिळायलाच हवी. ह्याला गावाच्या बाहेर टाका. बलराज सिंग त्याला गावाच्या बाहेर काढण्याचा आदेश देतो. नरेश रडत रडत ते गाव सोडून बाहेर निघून जातो. काही दिवसांनंतर गावामध्ये पुन्हा चहलपहल परत येते. उसांचं शेत पुन्हा हिरवगार झालं होतं. सगळे गाववाले आनंदाने नाचत होते. चंपा आणि सुमित्रा मंदिरजवळ उभ्या होत्या. त्यांच्या हातामध्ये उसाची ती पिचकारी होती. आज गावाची गोडी पुन्हा परत आली आणि हे सगळं या उसाच्या पिचकारीमुळे झालं आहे. बलराज सिंग मंदिरच्या पुजारीला बोलतो, ही काही साधारण गोष्ट नाहीये. याला मंदिरातच ठेवलं पाहिजे, ताकी भविष्यामध्ये आपल्याला कोणी अजून धोका नाही दिला पाहिजे. पुजारी डोकं हलवतो. उसाच्या पिचकारीला मंदिरच्या घरामध्ये जाऊन ठेवतो. सगळे गाववाले हात जोडतात आणि मंदिरकडे बघायला लागतात. आज नंदपूरने एक नवीन शिक्षण शिकलं. लालचीपणा हा कोणाचंच भलं नाही करू शकत, आणि खरेपणाला कधी लपवलं नाही जात. आणि जे खरं असतं ते आपोआप सगळ्यांच्या समोर येतच असतं. गावामध्ये आनंद पसरतो आणि मुलं खेळतात आणि शेतकरी पुन्हा शेतामध्ये मेहनत करायला जातात. गावाची गोडी पुन्हा परत येते.